नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलरशिप आणि बरेच काही या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण विशेषण आणि विशेषणाचे प्रकार शिकणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे अभ्यासाचे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. तर विशेषण म्हणजे काय? नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या विकारी शब्दाला विशेषण असे म्हणतात. आपण मागे पाहिलं होतं विकारी म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये बदल होतो असा. आता विशेषणाचे मुख्य प्रकार 3 आहेत: गुणविशेषण, संख्या विशेषण आणि सार्वनामिक विशेषण. याच्यामध्ये संख्या विशेषणाचे उपप्रकार आहेत, तर ते कोणते ते सुद्धा आपण पाहणार आहोत. अगदी सोपे प्रकार आहेत ते पहा. संख्या विशेषणाचे गणनावाचक म्हणजे जिथे 5, अर्धा असं मोजलेलं असेल, 5 पांडव, अर्धा किलो, दोघे मित्र, असं ज्याची आपण गणना करू शकतो असं त्याला म्हणायचं गणनावाचक. क्रमवाचक म्हणजे पहिला, दुसरा, तिसरा, जसं पहिला तास, तिसरी इयत्ता, 50वे वर्ष, जिथे क्रम सांगितलेला असेल त्याला काय म्हणायचं? क्रमवाचक संख्या विशेषण. आणि आवृत्तीवाचक म्हणजे जिथे संख्या न देता संख्येची पट दिलेली असते, जसं द्विगुणित, चौपट, तिप्पट, दुहेरी या पद्धतीने. आवृत्तीवाचक म्हणजे द्विगुणित, चौपट, 2 किंवा 4 न देता असे शब्द जेव्हा असतील तेव्हा आवृत्तीवाचक असतं. पृथक्त्ववाचक म्हणजे काय? एक एक ओळ, 5 पाचांचा गट, असे जेव्हा तोच शब्द डबल येतो तेव्हा त्याला पृथक्त्ववाचक संख्या विशेषण असं म्हणतात. आणि शेवटचा प्रकार आहे तो म्हणजे अनिश्चित संख्या विशेषण. जेव्हा आपल्याला निश्चित संख्या माहीत नसते तेव्हा अनिश्चित संख्यावाचक विशेषण असते. जसं सर्व मुले. आता सर्व म्हणजे किती आहेत नेमकी हे आपल्याला कळत नाही. काही माणसे, मग किती माणसे हे सुद्धा आपल्याला कळत नाही, पण काही माणसे आहेत या पद्धतीने. पुढचा प्रकार आहे तो म्हणजे गुणविशेषण. तर नामाचा गुण किंवा विशेष दाखवणाऱ्या शब्दाला काय म्हणायचं? गुणविशेषण असं म्हणतात. जसं कडू कारले, हुशार मुलगा, सुंदर फूल, धूर्त कोल्हा. याच्यातील कडू हे काय आहे? कारले कसे आहे? कडू आहे, म्हणून कडू काय आहे? गुणविशेषण, कारण ते गुण सांगत आहे. हुशार मुलगा, मग मुलाचा गुण सांगितलेला आहे. सुंदर फूल, फूल कसं आहे हे सांगितलेलं आहे. याला म्हणायचं गुणविशेषण. पुढचा प्रकार आहे तो म्हणजे सार्वनामिक विशेषण. वाचूनच तुम्हाला कळत असेल, म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या सर्व नामाला सार्वनामिक विशेषण म्हणतात. जसं माझे, हे, कोणते, असले, केवढा, कसला, हे जे शब्द आहेत तेव्हा नामाबद्दल जर ते विशेष माहिती सांगत असतील तर. विशेषणाचे आणखी काही प्रकार आहेत, ते कोणते ते आपण समजून घेऊयात. आता हे प्रकार तुम्हाला लक्षात ठेवावेच असं नाही, पण याच्यातला जर शब्द आला तर तो विशेषण म्हणून वापरला हे तुम्हाला कळलं पाहिजे. एक आहे ते नामसाधित विशेषण, म्हणजे जी नामे पुढे येणाऱ्या नामाबद्दल विशेष माहिती सांगतात त्यांना नामसाधित विशेषणे असे म्हणतात. आता याचं उदाहरण पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल. पहा, जसं त्याच्या पायात कोल्हापुरी चप्पल होती. आता चप्पल या नामासाठी कोल्हापुरी हे विशेषण आलेलं आहे. खरं तर कोल्हापूर हे काय आहे? नाम आहे, परंतु इथे त्याचा विशेषणासारखा वापर केलेला आहे. दुसरं वाक्य पहा, तो फळ विक्रेता आहे. आता विक्रेता हे आहे सामान्य नाम, परंतु कसा विक्रेता? तर फळ विक्रेता, आणि फळ हे काय आहे? नाम आहे, म्हणजे इथे नामाचा विशेषणाप्रमाणे वापर केलेला आहे. तिला बनारसी शालू छान दिसतो. आता यामध्ये शालू हे आहे सामान्य नाम, परंतु कसा शालू? तर बनारसी शालू. पण बनारस हे काय आहे? शहराचं नाव आहे, म्हणजे इथे बनारस या नामाचा विशेषणाप्रमाणे वापर केलेला आहे, म्हणजे याला म्हणायचं नामसाधित विशेषण. तर अगदी सोपं आहे. सामान्य नामाच्या अगोदर आपण जेव्हा कसा, काय असे प्रश्न विचारतो ना, तेव्हा आपल्याला विशेषण कोणतं आहे हे समजून जातं. पुढचा प्रकार आहे तो म्हणजे धातुसाधित विशेषण, म्हणजे धातूंना प्रत्यय लागून जे शब्द विशेषणाचे काम करतात त्यांना धातुसाधित विशेषण असे म्हणतात. आता धातू म्हणजे काय आपण शिकलोय. धातू म्हणजे काय? जो मूळ शब्द आहे त्याला काय म्हणतात? धातू म्हणतात. जसं पहा, बोलक्या बाहुल्या. आता बाहुल्या कशा? बोलक्या. मग याच्यामध्ये मूळ शब्द काय आहे? बोल. मग बोल या शब्दाला प्रत्यय लागून बोलक्या शब्द तयार झाला. गाणारा पक्षी. मग कसा पक्षी? गाणारा. मग गा हा झाला मूळ शब्द किंवा मूळ धातू. हसरी मुले. कशी मुले? हसरी. हस हा आहे याच्यामध्ये मूळ धातू.
पेटती मशाल कशी मशाल पेटती, मग याच्यातील मूळ धातू काय आहे पेट. नाचरा मोर यामध्ये नाचरा या शब्दातील मूळ धातू काय आहे तर नाच. म्हणजे मूळ धातूला जेव्हा प्रत्यय लागून त्याचा विशेषणाप्रमाणे वापर केला जातो तेव्हा त्याला काय म्हणतात धातू साधित विशेषण असे म्हणतात. ही व्याख्या जरी लक्षात नाही ठेवली तरी कोणता शब्द हा विशेषण म्हणून वापरला हे जरी तुम्हाला वाचून समजलं तरीही ते पुरेसं आहे. त्याच्यासाठी फक्त काय म्हणायचं कशा, कोणत्या किंवा कसा असा प्रश्न विचारला की तुम्हाला त्याचं उत्तर मिळणार आहे. पुढे आहे ते म्हणजे अव्यय साधित विशेषण. अव्ययांपासून बनलेल्या विशेषणांना अव्यय साधित विशेषण म्हणतात. आता जसं वरची कमान, मग कुठली कमान तर वरची, म्हणून वरची हे काय आहे अव्यय साधित विशेषण. खालचा मजला, मागील दरवाजा, पुढील भिंत, म्हणजे हे जे वरचा, खालचा, मागचा, पुढचा हे जे शब्द आहेत हे अव्यय आहेत. तर यांचा जेव्हा विशेषणाप्रमाणे वापर केलेला असतो तेव्हा त्यांना काय म्हणायचं अव्यय साधित विशेषण. यानंतर हे पुढचे प्रकार महत्त्वाचे नाहीत तरी माहीत असू द्या. अधिविशेषण म्हणजे विशेषाच्या पूर्वी येणाऱ्या विशेषणाला अधिविशेषण म्हणतात. जसं शहाणा मुलगा शांत असतो. मुलगा हे आहे नाम आणि विशेषण कोणतं आहे शहाणा. परंतु शहाणा शब्द हा नामाच्या अगोदर आलाय म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे अधिविशेषण असं म्हटलेलं आहे. म्हणजे नामाच्या पूर्वी जे विशेषण येतं त्याला म्हणायचं अधिविशेषण. आणि त्याच्याच पुढचा प्रकार आहे तो म्हणजे विधिविशेषण. तर नामाच्या नंतर येणाऱ्या म्हणजे विशेषाच्या नंतर येणाऱ्या विशेषणाला काय म्हणायचं विधिविशेषण असं म्हणायचं. हे अगदी सोपं आहे. आधी येणारे अधिविशेषण, नंतर येणारे विधिविशेषण. आता काही महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे ते म्हणजे नामाबद्दल माहिती सांगणारा शब्द नामाच्या अगोदर किंवा नंतर जरी आला तरी तो विशेषणच असतो. जसं ती सुंदर आहे, याच्यामध्ये ती आहे सर्वनाम आणि सुंदर आहे विशेषण. कडू कारले झाले, याच्यामध्ये कडू आहे विशेषण, कारले आहे नाम. यानंतर विशेषणांना प्रत्यय लागल्यास ते विशेषण न राहता त्याचे नाम होते. म्हणजेच विशेषणांना प्रत्यय नसतो. जसं पहा गरीब माणसांना सर्व हिणवतात. आता इथे माणूस हे आहे नाम आणि गरीब हे काय आहे विशेषण. परंतु गरिबांना सर्व हिणवतात या वाक्यामध्ये गरीब या शब्दाला ना हे प्रत्यय लागलाय म्हणजे ते काय झालं नाम झालेलं आहे. जसं काही वेळा नाम विशेषणाचे कार्य करतात. आता पहा मी आज साखर भात खाल्ला. साखर हे नाम आहे परंतु कोणता भात खाल्ला किंवा कसा भात खाल्ला तर काय उत्तर मिळतं आपल्याला साखर भात खाल्ला. म्हणजे हे नाम साखर हे जे नाम आहे ते कोणतं काम करते तर विशेषणाचं काम करत आहे. नैनाला सातारी पेढे आवडतात, सातारी. सर्वनाम हे नामापूर्वी आले की ते सर्वनाम राहता विशेषण होते. मग याला काय म्हणतो आपण सार्वनामिक विशेषण. जसं हा मुलगा हुशार आहे, मग हा काय आहे विशेषण आहे आणि मुलगा काय आहे नाम आहे. तो उंट, माझे पुस्तक, ते फळ, म्हणजे नामाच्या अगोदर जर सर्वनाम आलं तर मग ते काय असतं विशेषण असतं. त्याला सार्वनामिक विशेषण म्हणतात. पण आपण विशेषण एवढं जरी लक्षात ठेवलं तरी पुरेसं आहे. आणि विशेष म्हणजे काय असतं तर वाक्याचा कर्ता. जसं हुशार मुलगी, याच्यामध्ये मुलगी हे काय आहे विशेष्य आहे आणि हुशार हे काय आहे विशेषण आहे. आता आपण परीक्षेला येणारे प्रश्न पाहूया. परीक्षेत कशा प्रकारचे प्रश्न असतात. पुढील वाक्यात एकूण किती विशेषणे आहेत. इयत्ता 5वी स्कॉलरशिपमधील एक प्रश्न आहे हा. 11व्या होडीला बांधलेली 12वी सामानाची होडी देखील छान चालली होती. यात किती विशेषणे आहेत 3. 11व्या, 12वी आणि छान. पुढील वाक्यातील विशेषण ओळखा. वर पिता लग्नात तोऱ्यात वावरत होता, याच्यातील विशेषण कोणतं आहे वर. आता जरी विशेषणांचे प्रकार लक्षात नाही ठेवले तरी काही शब्द लक्षात ठेवा. जसं सुंदर फूल, 2-2 रांगा, दोघे मित्र, 5 पांडव. तर पहिला जो शब्द आहे तो काय आहे आपला विशेषण आहे. अर्धा किलो, 2 डझन, सर्व वह्या, 4 भावंडे, पहिला वर्ग, 9वी इयत्ता, दुप्पट मुले, दुहेरी फेरे, द्विगुणित आनंद, 5-5 बोटे, काही प्राणी, इतर लोक, एकंदर इत्यादी, माझे घर, ही झाडे, कोणती गोष्ट, असले नखरे, 40वा वाढदिवस, कापड दुकान, साखर कारखाना, बनारसी पेढे. यातील सर्व पहिले शब्द हे काय आहेत विशेषण आहेत. एवढं जरी तुम्हाला ओळखता आलं तरी तुमचा एकही मार्क जाणार नाही. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. 1-2 वेळा जरी तुम्ही हा व्हिडिओ पाहिला तरी विशेषण हा तुमचा प्रकार अगदी पक्का होईल याची खात्री आहे. पुन्हा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये व्याकरणाचा पुढचा भाग पाहूया. धन्यवाद.